नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणी सोमवार सुद्धा आपण करतो. तर श्रावणी सोमवारी शंकराच्या पिंडीचं पूजन आपण करतो. त्यासाठी लागणारच पूजेचं साहित्य, नंतर श्रावणी सोमवारी आपण नैवेद्य काय दाखवावा, कसा दाखवावा, तर ह्या सगळ्याची माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपले जे सणवार आहेत, व्रत वैकल्य आहेत, हे निसर्गाशी नातं जोडणारे आहेत. दररोजच्या जीवनाला छेद देणारे, आनंद देणारे असे हे आपले सगळे सणवार आहेत. प्रत्येक सण आपण वेगवेगळ्या देवांशी त्या त्या ऋतुमानाप्रमाणे जोडलेले आहेत. तर ही जी आज आपण शंकराची पूजा करणार आहोत, शंकराच्या पिंडीची पूजा करणार आहोत, ती कशी करायची ते आता मी तुम्हाला सांगते. आपण कुठलीही पूजा करताना जे काही साहित्य लागतं ते सर्वसाधारण जे साहित्य आपण घेतो त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. हे पंचामृत आहे, अष्टगंध किंवा चंदन, हळद, पिंजर, तांदूळ, नंतर ही कापूर आरती आहे, गुलाल आहे, ही धूप अगरबत्ती आहे. तुम्ही धूपसुद्धा घालू शकता. असा धूप तुम्ही कोळसा वगैरे पेटवून धूपसुद्धा धूपारती करू शकता. नंतर हे अत्तर आहे, हे दूध पाणी आहे. देवळात जर आपण वाहणार आहोत किंवा घरात आपण शंकराची पिंडी ठेवून जर पूजा करणार असू तर दूध पाणी, पंचामृत, उदबत्तीचं घर, उदबत्ती, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, साखरेचा नैवेद्य. तुम्ही दूध आणि साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. आरतीसाठी आपण फुलवात लावणार आहोत. हे मूग आहेत, श्रावणी सोमवार आहे त्यामुळे आपण शंकराला मूग वाहणार आहोत. हे पांढरं वस्त्र आहे शंकरासाठी. गणपतीसाठी लाल वस्त्र आहे पिंजर लावलेलं. तुम्ही 11 मण्यांचं, 7 मण्यांचं हे वस्त्र करू शकता. 21 मण्यांचं सुद्धा करतात. तुम्ही हवी ती फळं घेऊ शकता. नारळ आहे, एखादं फळ, केळं, कारण आपल्याला विड्यावर केळं ठेवावं लागतं. फुलं, जसं आपल्या देवाची पूजा आपल्याला करायची आहे, गणपती असेल तर दुर्वा, शमीपत्री आणि जास्वंदीचं फूल त्याला आवडतं, तर तसं. शंकर असेल तर पांढरी फुलं वापरायची. असं जसं आपल्याला देवीची पूजा करायची असेल तर आपण गुलाब किंवा चाफ्याचं फूल असं आपण घालू शकतो. तर त्या त्या देवांच्या आवडीनुसार त्या त्या काळात जी फुलं, फळं उपलब्ध असतात तसं आपण त्याचा नैवेद्य आणि ते वाहतो. तर ही साधारण जी पूजा आपल्याला लागणार आहे, पाणी, पळी, पंचपात्री, तर हे सगळं घेऊन आपण साग्र संगीत पूजा करू शकतो. तर थोडीशी ही साहित्याची माहिती. आता शंकराची पूजा असली की आपण बेल वाहतो आणि आता श्रावणात खूप छान बेल येतो. तर अशी ही जी सगळ्या पत्री आहेत त्या निसर्गात आत्ता आपल्याला खूप बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री. आणि आपले सगळे सण, आपले सगळे देव यांच्याशी या पत्री कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे आपल्याला तो देव जेव्हा आपण डोळ्यासमोर आणतो तेव्हा आपल्याला ती पत्रीची आठवण येते. म्हणजे गणपती म्हटलं की दुर्वा आठवतात, शंकर म्हटलं की बेल आठवतो. आणि ही सगळ्या ह्या ज्या वनस्पती आहेत त्या अतिशय औषधी आहेत. प्रथम आपण गणेशाची पूजा करतो. जर तुम्ही देवळात करणार असाल तर प्रश्नच नाही, तिथे पिंडी असते, गणेशाची मूर्ती देखील असते. पण जर तुम्ही घरात करणार असाल तर पाट किंवा चौरंग घ्यावा, त्याखाली रांगोळी घालावी, त्याच्यावरती एखादा रुमाल घालावा आणि गणेशाची मूर्ती धुवून पुसून स्वच्छ करून ठेवावी. आणि ती ठेवताना त्याच्या खाली थोडेसे तांदूळ घालावेत. एका बाजूला विडा, एका बाजूला नारळ ठेवावा, मध्ये एखादं फळ ठेवावं आणि नंतर आपण गणेशाची मूर्तीचं पूजन करायला सुरुवात करावी. गणेशाची पूजन करताना आपण सुरुवातीला चंदन लावावं, हळद, कुंकू वाहावं, त्याच्यानंतर अक्षता वाहाव्यात, नंतर वस्त्र घालावं, लाल वस्त्र घालावं. गणेशाला जास्वंदीचं फूल आवडतं म्हणून फूल वाहावं आणि त्याच्या पायाशी दुर्वा घालाव्यात. त्यानंतर धूप, दीप, उदबत्ती ओवाळावी आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा गणपतीला नैवेद्य दाखवावा. आणि ते करत असताना आपण
वक्रतुंड महाकाय हा जप म्हणू शकतो, किंवा कोणाला अथर्व शीर्ष येत असेल तर तेही म्हणू शकतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. आता गणेशाचं पूजन तर झालेलं आहे. आता आपण शंकराची पिंडी ताम्हणात घ्यायची आणि त्याला प्रथम पाणी वाहायचं, त्याच्यानंतर पंचामृत घालायचं, परत पाणी वाहायचं आणि ती पिंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण चंदन लावायचं, नंतर अत्तर थोडंसं लावायचं, अक्षता वाहायच्या, पांढरं वस्त्र घालायचं आणि सुवासिक पांढरं फूल वाहायचं. नंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि मग पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा, एखाद्या फळाचं नैवेद्य दाखवायचा. काहीच नसेल तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. नंतर तुमच्या इच्छेनुसार कोणी 11 बेलाची पानं वाहतं, कोणी 108, कोणी 1000 बेल वाहतं. तर तसंही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. शंकराला बेल वाहताना आपण प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून एक एक बेलाचं पान वाहायचं. आणि जर तुम्हाला सहस्त्रनाम येत असतील तर तेही तुम्ही म्हणू शकता. त्याचं पुस्तक मिळतं, त्याच्याप्रमाणे सुद्धा तुम्ही बेल वाहताना शंकराचं नाव घेऊ शकता. असं ही सहस्त्रनामं घेऊन झाल्यानंतर आपण आरती करायची. एक गणेशाची आरती घ्यायची, मग शंकराची आरती घ्यायची, एखादी देवीची आरती घ्यावी आणि घालीन लोटांगण म्हणून आपण आरतीची सांगता करायची. आणि त्यानंतर एक पूर्ण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आणि साष्टांग नमस्कार घालून आपली पूजा पूर्ण झालेली आहे. काही चूकभूल झाली असेल तर देवाची क्षमा मागायची. अशा पद्धतीने आपली ही शंकराच्या पिंडीची पूजा समाप्त झालेली आहे. ही पूजा आपण एकाग्रतेने करत असतो, त्यामुळे आपल्याला त्याच्यातून मनःशांती मिळते, आनंद मिळतो आणि एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होतं. आता श्रावणी सोमवारी काय नैवेद्य दाखवायचा असा प्रश्न गृहिणींना पडतो. तर आपण श्रावणी सोमवारी मुगाचं बिरडं करतो. तर ते कसं करायचं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूया. तेल, जिरं, हिंग, एक मोठा कांदा घेतलाय. काही जण कांदा खात नाहीत, त्यांनी नाही घातला कांदा तरी चालतो. हळद, कांदा कोमवून घेऊया. हे बिरडं अगदी झटपट होतं आणि पावसाळ्यामध्ये पचायला अगदी हलकं, आणि म्हणूनच आपल्याकडे अशी आहार पद्धती आहे की श्रावणात हलकं अन्न खावं. तोपर्यंत आपण ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं असं वाटून घेऊया. पाणी घालून घेऊया. कांदा आता कोंबलेला आहे. आता आपण मुगाचं बिरडं घालून घेऊया. हे मुगाचं बिरडं काढलेलं आहे, त्याची प्रत्येक साल आणि साल काढलेली आहे. काही जण उपवासाला मसाला वापरत नाहीत, तर त्यांनी नुसती जास्त मिरची वापरली तरी सुद्धा चालते. किंवा तुम्ही हिरवी मिरची नसेल तर तुम्ही मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. थोडं मीठ चवीपुरतं. पाणी घालून आपण मूग शिजवून घेऊया. अजून जरा दाणा शिजायला हवा आहे असं वाटतंय मला, बघते मी. थोडं पाणी घालून आपण दाणा शिजवून घेऊया.
आता बिरडं शिजलेलं आहे चांगलं, तर आपण त्याला वाटण लावूया. आता आपण हे खोबरं, जिरं, मिरची हे वाटण लावून घेऊया आणि एक उकळी घ्यायची आहे. पाणी तुम्हाला कसं हवं तसं, कोणाला सरसं आवडतं, कोणाला थोडं पातळ बिरडं आवडतं भातावर खायला वगैरे, तसं तुम्ही करू शकता. आता छान उकळी आलेली आहे आणि आपलं आता मुगाचं बिरडं तयार आहे. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण भातावर दही घातलेलं आहे, नाहीतर एरवी आपण नैवेद्याला वरण भात तूप घालतो. नंतर हे बासुंदी केलेली आहे आणि हे बिरडं जे आत्ता आपण केलं ते आहे मुगाचं बिरडं, खास श्रावणी सोमवारी करतो. इथे चटणी, मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अळूवडी आपली असतेच. असा आपण नैवेद्य शंकराला दाखवतो. मला जी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशी वाटली ते नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.